हाय गाईस, तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही चाललोय आरो व्हॅलीला. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असणार. गाईस, चंदनवारीचं साईट सीइंग करून आम्ही आरो व्हॅलीकडे निघालोय. आणि आज आमचं चेकआउट पण होणार आहे. म्हणजे आता चेकआउट पण आम्ही करून निघणार आहोत, कारण आज आमचा शेवटचा दिवस आहे पहलगाममधला. ॲक्च्युली आम्ही कालच हे तिन्ही ABC जी व्हॅली आहेत ते आम्ही कालच करणार होतो. कारण पण काल आम्हाला संध्याकाळ झाली इथे पोचता. तर काल आम्ही ते ठरवलं, फक्त एकच ते बेताबेले करूया, कारण ते जवळ होतं. आणि मग बेताबेळे करून मग आम्ही परत आलो, कारण 8 वगैरे वाजलेले. आणि मग सकाळी आम्ही चेकआउट करून आम्ही ह्या चंदनवारी आणि ही आरो व्हॅलीला जायचं ठरवलेलं. तर आता आम्ही चंदनवारी करून आरो व्हॅलीला इथे पोचलोय. म्हणजे आता येईलच आरो व्हॅली थोड्या वेळाने. आणि हे पूर्ण हे दृश्य खूप सुंदर आहे तिकडचे. गाईस, आरो व्हॅलीमध्ये भरपूर मूव्हीजच्या शूटिंग वगैरे झालेले आहेत, पिक्चर शूटिंग झालेले आहेत, चित्रीकरण झालेलं आहे तिकडे. तर एक फेमस मूव्ही होता, पिक्चर होता कर्मा. त्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, नसरुद्दीन शाह, दिलीप कुमार असे सगळे कास्टिंग आहेत. आणि त्या मूव्हीचं शूटिंग या आरो व्हॅलीमध्ये झालेलं आहे. तो स्पॉट मी तुम्हाला दाखवेन, कारण मी सर्च केलेला की कुठे झालेलं ते. आणि ते जवळ, म्हणजे आपल्याला ते ज्यावेळेस आपण मेन ठिकाणीच आहे ते स्पॉट, ते तुम्हाला मी दाखवेन. ते तुम्ही नक्की बघा. तर गाईस, चंदनवारीपासून आरो व्हॅली 13 ते 14 किलोमीटर आहे. जवळजवळ अर्धा तास लागतो येण्यासाठी. हे बघा, समोरच आरो व्हॅलीचं हे बोर्ड आहे. इथून एंट्री होते आता आरो व्हॅलीमध्ये. आणि पूर्ण हे बघा, ट्रॅफिक पण तेवढंच आहे. भरपूर पर्यटक आलेले दिसतात. आणि हा मे महिना आहे, तर पर्यटक असणारच. आणि मे महिन्यामध्येच खूप सुंदर असे दृश्य दिसतात. पूर्ण हिरवंगार असतं. आणि आपल्याला दिवाळीमध्ये असं दृश्य दिसणार नाही. तुम्हाला जर हिरवळीचा असा पूर्ण आनंद लुटायचा असेल, तर नक्की ह्या मे महिन्यामध्येच यावं. आणि असं हे पूर्ण निसर्गाचं रूप पाहावं, निहाळावं. आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करावा. आम्ही पण हे कैद केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे टुरिस्ट व्हेकल चालतात, कारण इकडे जर तुमची प्रायव्हेट गाडी वगैरे काय असेल, तिथे तुम्ही त्या प्रायव्हेट गाडीने वगैरे तुम्ही जाऊ शकत नाही कुठल्या साईट सीनसाठी. इकडच्या युनियनप्रमाणे त्यांचे दर असतात, त्या तासाप्रमाणे दर असतात त्यांचे. पूर्ण ते दराचं पूर्ण हेच आहे, काय पॅम्पलेटच आहे. त्याप्रमाणे आपल्याला ते पे करावे लागतात. तर आम्ही एकच टॅक्सी केली, टुरिस्ट व्हेकल केली चंदनवाडी आणि आरो व्हॅलीसाठी. आणि नंतर मग आम्ही ते म्हणजे त्यांचं टॅक्सी स्टँड आहे, तिथे आम्ही ती टॅक्सी सोडणार. आणि मग आमची ते आम्हाला पूर्ण जे काश्मीर आम्हाला जे फिरवलं, त्या आम्ही गाडीने कटराला जाणार. तिथूनच आमची ट्रिप चालू झालेली कटरावरून. पहिला आम्ही वैष्णोदेवी केलेलं आणि तिथून मग कटरावरून आम्ही ते काश्मीरला आलेलो. हे आमचं शेवटचं ठिकाण असणार आहे काश्मीरमधलं. हे पहलगाममधलं आहे आरो व्हॅली. आणि काश्मीरची आमची ट्रिप हे शेवटचं ठिकाण बघून पूर्ण होणार आहे. आणि आम्ही परत त्याच ठिकाणी जाणार आहोत जिथे आमची ट्रिप चालू झालेली, कटरामधून. तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.
नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला फक्त आपलं एक बटन आहे, ते प्रेस करायचं. त्याला काय पैसे वगैरे काय लागत नाहीत. फक्त क्लिक करायचं आहे. नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर गाईस इथे लेफ्ट साईडला टेंट दिसतात. तर टेंटमध्ये राहण्याची पण सोय आहे इकडे. पूर्ण टेंटमध्ये राहून तुम्ही निसर्गाचा आनंद लुटू शकता, अनुभवू शकता. हे बघा खूप छान आहेत. आपण काहीतरी वेगळाच काय मजा लुटू शकता, वेगळा अनुभव घेऊ शकता टेंटमध्ये राहून. खूप छान आहे. मला माहीत नव्हतं की असं पण काहीतरी असतं, टेंटमध्ये राहून राहण्याची इकडे सोय वगैरे असेल. पण मस्त आहे. आता मला कळलं की टेंटमध्ये राहून पण एक ट्रिप तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा पूर्ण लाईन लागलेली आहे गाड्यांची, एवढं ट्रॅफिक आहे. आणि इथे स्पॉट इथे आहे काय वॉटरफॉल, त्याच्यामुळे आणखी इथे ट्रॅफिक लागलं, कारण लोक इथे आजूबाजूला त्या गाड्या थांबवत आहेत पुढे, त्याच्यामुळे आणखी इथे ट्रॅफिक लागले. आणि वरती पण ट्रॅफिक असणार कदाचित, कारण भरपूर पर्यटक आलेले आहेत. तर वरती ट्रॅफिक होणारच. तर बघूया आपल्याला कुठे पार्किंग मिळतं आहे आणि किती वेळाने वरती पोचतं आहे. पण असे छान दृश्य बघून आपल्याला ट्रॅफिकमध्ये किती वेळ लागला तर आपल्याला काय एवढं काय जाणवत नाही, कंटाळा येत नाही. असे छानपैकी सुंदर दृश्य बघून आपल्याला मन प्रसन्नच राहतं आपलं. गाईस आरो व्हॅलीकडे आम्ही पोचलेलो आहोत. इथे पण भरपूर पर्यटक आहेत. हे बघा खूप सुंदर गायले हे पण, भरपूर लोक आहेत. आणि घोडे, त्या ठिकाणी घोडे असतात. आणि समोर काय काय विकतात, भेलपुरी, चाट, आणि समोर घोडे, आणि समोर मस्तपैकी दृश्य दिसतंय. पर्वत रांगा, वरती पांढर शुभ्र बर्फ चमकत आहे सूर्यप्रकाशामध्ये. इथूनच खूप सुंदर हे दृश्य दिसत आहे. पूर्ण ग्रीनरी. हे बघा पर्वत रांगा. तिथे वरती जाऊया कुठे थोडंसं. हे समोर ग्रीन कलरचं हे जे हॉटेल आहे, ह्याच हॉटेलमध्ये कर्मा पिक्चरचं शूटिंग झालेलं. हे त्यांचं घर दाखवलं होतं, दारा सिंगचं. आणि याच घरामध्ये ते तिघे राहत होते, असं सगळं दाखवलेलं, शूट केलेलं होतं. आणि हे बघा यांचं इथे फोटोशूट चालू आहे. कबूतर वगैरे घेऊन मस्तपैकी मजा लुटत आहेत, आनंद घेत आहेत सहलीचा, ट्रिपचा. काहीच आम्ही वॉटरफॉलकडे आलेलो आहे. हे बघा समोर वॉटरफॉल आहे इथं. काही लोक फोटो काढतात. वॉटरफॉल सुंदर वॉटरफॉल आहे. गावात उठलेलं आहे.
Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. तर गाईज हा आरोवलेचा व्हिडिओ आपण इथेच पूर्ण करतोय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच राहा, मस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा, स्वस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.